नमस्कार. गेल्या 2-3 दिवसापूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. त्यावेळेला आपल्याला बघा लेखानुदान, वोट ऑन अकाउंट, त्याचबरोबर अंतरिम अर्थसंकल्प, अंतरिम बजेट हे शब्द आपल्याला ऐकायला मिळाले असतील, आपल्या कानावरती पडले असतील. मग नेमकं लेखानुदान म्हणजे काय, वोट ऑन अकाउंट कशाला म्हटलं जातं किंवा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय, हेच आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये माहीत करून घेणार आहोत. 2017-18 या सालापासून अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारीला मांडला जातो. त्याच्या आधी हा 28 फेब्रुवारीला मांडला जात होता. आणि हा जो अर्थसंकल्प मांडला जातो तो एका आर्थिक वर्षासाठी, एका वित्तीय वर्षासाठी मांडला जातो. मग हे वित्तीय वर्ष कोणतं, तर 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीसाठी हा अर्थसंकल्प कार्यान्वित केला जातो. आणि राज्यघटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकार काय करतं, एका आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडतं. आणि त्याला दोन्ही सभागृहांची म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा यांची काय केली जाते, मान्यता घेतली जाते. आणि ती मान्यता मिळाल्यानंतरच त्याची काय होते, अंमलबजावणी होते. परंतु जर एखाद्या वर्षी सार्वत्रिक निवडणुका आल्या असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका आल्या असतील तर संपूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प मांडला जात नाही. त्यावेळेला जर सरकारला प्रशासकीय खर्च करायचा असेल, प्रशासकीय कामकाज करायचं असेल तर त्याच्यासाठी निधीची आवश्यकता असते. मग त्यावेळेला सरकार काय करतं, तर एका घटनेतील एका तरतुदीचा आधार घेतं आणि सरकार काय करतं, हा निधी उभारतं. मग आता प्रशासकीय खर्चासाठी, प्रशासकीय कामकाजासाठी निधी लागतो. मग प्रशासकीय खर्च म्हणजे कोणकोणता, तर वेतन असेल, चालू प्रकल्पावरील खर्च असेल किंवा आकस्मिक खर्च असेल. म्हणजे जे नैसर्गिक संकट उद्भवतात, पूर असेल, भूकंप असेल, वादळे असतील, याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे तो म्हणजे कोणता खर्च, प्रशासकीय खर्च. मग याच्यासाठी सरकार काय करत असतं, एका तरतुदीचा आधार घेतं आणि निधी उभा करतं. आणि ही जी तरतूद आहे या तरतुदीलाच काय म्हटलं जातं, लेखानुदान, वोट ऑन अकाउंट असं म्हटलं जातं. आणि ही जी तरतूद आहे ही राज्यघटनेच्या 116व्या कलमामध्ये केलेली आहे. मग लेखानुदान, वोट ऑन अकाउंट आहे हे लोकसभेमध्ये डिबेट विना संमत केलं जातं किंवा संमत करता येतं. आणि साधारणतः याचा कालावधी हा 2 महिन्यांचा असतो. आणि 2 महिन्यांचा जरी हा कालावधी असला तरी तो 4 महिन्यांपर्यंत सुद्धा वाढवू शकतो. आणि आता जो 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो लेखानुदान मांडलेलं आहे ते 4 महिन्यांसाठी मांडलेलं आहे. मग सार्वत्रिक निवडणुकांच्या वर्षामध्ये लेखानुदान अधिक कालावधीसाठी मांडलं जाऊ शकतं. त्यावेळेला त्याच लेखानुदानाला काय म्हटलं जातं, अंतरिम अर्थसंकल्प, अंतरिम बजेट असं म्हटलं जातं. आणि हा जो अंतरिम अर्थसंकल्प आहे हा शब्द हा घटनेमध्ये मंजूर करण्यात आलेला नाही. तो काय झालेला असाच बोलला जातो किंवा असाच रूढ झालेला आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला लेखानुदान म्हणजे काय आणि अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय हे थोडक्यात लक्षात आलं असेल. सार्वत्रिक निवडणुकांच्या म्हणजे लोकसभे जर असेल, लोकसभेची निवडणूक असेल त्या कालावधीमध्ये हा अर्थसंकल्प पूर्ण वर्षासाठी का मांडला जात नाही, तर ते पण आपण थोडक्यात बघूया. कारण लोकसभेची निवडणूक असेल त्या वर्षामध्ये निवडणूक झाल्यानंतर जे येणारं नवीन सरकार असेल त्या सरकारची ध्येय धोरणं ही वेगळी असतात, वेगळी असू शकतात. त्यामुळं अगोदर पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प न मांडता काय केलं जातं, निवडणूक होईपर्यंतच्या कालावधीपुरता काय केला जातो, अर्थसंकल्प मांडला जातो. त्यालाच काय म्हटलं जातं, लेखानुदान किंवा त्यालाच लेखानुदान किंवा अंतरिम अर्थसंकल्प असं म्हटलं जातं.